तर आम्ही पुन्हा एकदा गावाला चाललो आहोत. आम्ही गावावरून येऊन फक्त 2 दिवस झालेत, पण पुन्हा एकदा आम्हाला गावाला जायची खूप जास्त क्रेविंग झाली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा गावाला निघालो आहोत. तर चला. हे बघा, हे सर्व आमचं पॅकिंग चालू आहे गावाला जाण्यासाठी. 2 hours later. आता आमची जायची तयारी चालू आहे. बॅग जरा जास्तच मोठी आहे, पण ती कशी ॲडजस्ट करायची ते चालू आहे. तुमसे ना हो पाएगा. इथून आमच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. तर गणपती बाप्पांचं नाव घेऊन आम्ही सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. ये बड़ी अच्छी बात कही आप. गॅरेजमध्ये आलो आहोत, कारण की ना आमच्या गाडीचा जो आरसा आहे ना तो थिंग भरायला, कारण प्रवास लॉंगचा आहे. सो दॅट्स वाय वी वॉन्ट टू फिक्स द मिरर. अरे कहना क्या चाहते हो? अभी दूर का प्रवास है तो गाड़ी को खाना पीना तो देना पड़ेगा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तभी गाड़ी हमारी अच्छे से चलेगी और हमें हमारी मंजिल तक पहुंचाएगी. फाइनली हमारी बसंती रेडी हो गई है जाने के लिए, हमें गांव पहुंचाने के लिए. तो चलो. बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना. जाता जाता खूप जास्त भूक लागली आहे, मग त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा काहीतरी खाऊन मग प्रवासाला सुरुवात करावी. मग आता इथे आम्ही आलो आहोत काहीतरी खायला, मोस्टली जेवणच करणार आहे. तर आम्ही आत्ता सध्या तरी खाण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे, बिकॉज ऑफ पहिले पेट पूजा बाकी सब दूर. ये बड़ी अच्छी बात कही आप. खाऊन झालेलं आहे, आता खूप जास्त ऊन आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासात. अपना टंकी तो भर दिया, अभी गाड़ी का टंकी भरने का टाइम आ गया. भिड़ो. Finally all things are set and we are ready for. भाई साहब, खूप जास्त ट्रॅफिक आहे. खूप सुंदर असा प्रवास आहे, आम्हाला आता अनुभवलेलं पडतं. हा आहे खोपोलीतील सर्वात फेमस स्पॉट. मला तर हे माहीत नाही आहे म्हणजे नक्की काय आहे. जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कंटिन्युअसली खोपोलीपर्यंत प्रवास केला आहे, आता खूप जास्त थकलोय, त्यामुळे थोडा एक ब्रेक घेतला. आता थोडा गाडीच्या सीटला पण आणि आमच्या सीटला सुद्धा आराम देऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा आहे लोणावळ्यातले सर्वात फेमस स्पॉट. अच्छा, हमको सिखा दिया. हा व्ह्यू पाहण्यासाठी लोक इथे येतात खास. खूप म्हणजे खूप सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. आता पावसाळा नसून सगळं एवढी हिरवळ आहे, पावसाळ्यात तर जन्नतच आहे. किती सुंदर नजारा आहे. ऑफिस टायमिंगमध्ये आम्ही पुण्यात पोहोचलो आहोत. सो दॅट्स वाय वी आर स्टक इन ट्रॅफिक. वाह क्या सीन है. आता आम्ही पुण्यामधील ना एक मंदिर आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर मंदिर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. माझी ना खूप जास्त इच्छा आहे त्या मंदिरात जायची. इथं नाही तर मला त्या मंदिरात जायचं, मी तुम्हाला दाखवते. जस्ट वेट अ मिनिट. हे आहे ते मंदिर, म्हणजे किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, पुण्यापासून ना थोडंसं पुढे आल्यानंतर ना एक एवढं खूप सुंदर मंदिर आहे. आज आम्ही तिथे व्हिजिट करणार आहोत, कारण ते आम्हाला जाता जाता रस्त्यालाच लागत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मग आम्ही त्या मंदिरात त्रिमूर्ती मंदिर आहे ते, तर तुम्हाला मी ते दाखवते. म्हणजे एवढं सुंदर आहे ना, ते बघून एवढं छान वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत. तिथे ना आपल्याला प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे आणि इथे 100 रुपयेमध्ये आपल्याला प्रसाद मिळून जातो. अच्छा. आणि अनलिमिटेड आहे ते पण, म्हणजे एक प्रकारे जेवणच आहे रात्रीचं ते. तर ते तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. एहे, रहा नहीं जाता. आणि टेस्टी पण आहे खूप जास्त. पूर्ण सर्व काही आहे ताटामध्ये. मंदिरातून ना बाहेर यायची इच्छा नव्हती, पण ना जबरदस्ती आम्हाला यावं लागलं. बिकॉज ऑफ आम्ही खूप लेट गेलो होतो आणि बंद पण व्हायची वेळ झाली होती. सो आम्ही बाहेर पडलो. तुम्ही बघू शकता मागे मंदिर दिसतंय, किती सुंदर वाटतंय अजून सुद्धा. आता सध्या तरी आपण खंडाळा घाट करत आहे.
फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आणि रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजलेत. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत घरी. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.